टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवानी तालुका ग्राम पंचायत किरौली में अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज कानेश्वरी सामुदायिक प्रणय। हम आपको बता दें कि लगातार कई सालों से अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन होता आ रहा है। तो वहीं पे एकनाथ महाराज जी साहब ने बताया कि ये जो जिम्मेदारी है अब हमने तरुण युवा बच्चों को जो है दे दिया है और उनके नेतृत्व में ही ये प्रोग्राम अब हो रहा है। जैसे कि आप देख सकते हैं कि संजय बजागे साहब हैं, उनके नेतृत्व में और भी जो युवा मंडल है उनके नेतृत्व में भव्य कार्यक्रम होता है। जैसे कि आज भव्य पालकी निकाला गया और दूसरे दिन जो है कालाचा कीर्तन भी रहेगा और पालकी के बाद रात को महाप्रसाद के बाद श्री महाराज जगन्नाथ जी द्वारा कथा वाचन भी हुआ। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य आपको, जहाँ पे आप देखेंगे कि युवा मंडल जो है, बच्चे जो है बहुत ही उत्साहित नाचते गाते गाजे बाजे के साथ बड़े ही हर्षोल्लास के साथ भाग लिया। तो चलिए हम खुद दिखा रहे हैं वहाँ का कुछ दृश्य आपको।
बोली बोलत गेला पिंगला महादारे, पिंगला महादारे, बोली बोलत गेला पिंगला महादारे, पिंगला महादारे। तो बारक मारे, जय तो बारक मारे। आवाज वाढवतो फ्रंटला जास्त रूप पंचतालोचनी सुख आदेव साजनी त्वहा विठ्ठल भगवान त्वहा माधव भगवान Bhagwan
वर्षापासून सप्त्याचं आयोजन केलं आणि आयोजन याच्यासाठी केलं सर्व गावामध्ये समत्वेचा भाव निर्माण व्हावा, साधू संतांचे वाङ्मयाचे विचार लोकांपर्यंत पोचवावे, जेणेकरून मनुष्य इतर मार्गाकडे न जाता तो परमार्थाकडे झेप घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये अनेक परमार्थ ग्रहण करून कोणी प्रवचनकार कोणी कीर्तनकार होऊ शकतो आणि अध्यात्म ज्ञानाची ज्यावेळेस ओळख झाली त्यावेळेस मनुष्य जीवाला या शरीराचं महत्त्व कळालं जातं आणि महत्त्व कळाल्यानंतर मनुष्य परमार्थामध्ये प्रवेश करीत असतो की नाही. तेव्हा हा सालाबाद चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आम्ही पूर्वीपासून जवळजवळ मध्ये फक्त 2 वर्षे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सप्त्याचं नाही फक्त प्रवचन वगैरे आयोजन केलं होतं आणि कारण शासनाची बंदी होती त्याच्यामुळं आम्ही जास्त जमाव बंदी केली नव्हती. थोडक्यामध्ये आम्ही प्रवचन वगैरे कार्यक्रम करून आम्ही ते पूर्ण केलं आणि नंतर मग आता जवळजवळ हे 29वा वर्ष आहे आणि या 29व्या वर्षामध्ये सर्व गाव आमचा सर्व समाज एकत्र असतो. गुण्या गोविंदाने आनंदाने सगळे सहभाग घेऊन शाणी आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढीचा असतात. तसा आपल्या या आमने लोणार परिसरातून सर्व मंडळी उपस्थित राहून कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात, जेणेकरून प्रत्येकाच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये परमार्थाचं बीज रुजावं या उद्देशातून अनेक संत महात्मे या ठिकाणी येऊन त्या कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान देत असतात आणि ते ज्ञानदान करणं हे मनुष्य जीवाचं कर्तव्य आहे.